त्या लग्न सोहळ्यात गेल्यापासून सारंगची नजर भिरभिरत होती. त्याला माहीत होते की संगीता या लग्नाला नक्की येईल. कॉलेज ग्रुपमधल्या एका मित्राच्या मुलीचे लग्न होते. संगीता या ग्रुपमध्ये सक्रिय आहे हे त्याला माहिती होते. ग्रुपच्या एक दोनदा भेटीगाठी, संमेलन वगैरे झाले होते, पण तेव्हा तो जाऊ शकला नव्हता. पण आजच्या या सोहळ्यात तिची भेट होणे जवळजवळ नक्की होते आणि अचानक ती त्याच्यासमोर आली. 28 वर्षानंतर. एकेकाळच्या अनुपम सौंदर्याच्या खाणाखुणा अजूनही तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. तेच सुंदर, भावपूर्ण डोळे, तेच लोभस हास्य, तीच खळाळती ऊर्जा व आत्मविश्वास. हाय संगीता, काय म्हणतेस? कशी आहेस? मजेत. तू कसा आहेस सारंग? किती वर्षांनी भेटलास? हो ना, मी पण मजेत आहे. एकटाच आला आहेस का? हो, तुझं काय? मीही एकटीच आली आहे. पूर्वी त्यांचे संभाषण प्रवाही, न संपणारे असायचे, पण इतक्या वर्षांनी भेटल्यावर काय बोलावे ते दोघांनाही सुचेना. मग एकमेकांची थोडी वास्तपुस्तक जुजबी चौकशी करून ते दोघे इतर लोकांमध्ये मिसळले. सारंगला कॉलेजचे दिवस आठवले. वार्षिक संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली होती व मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला फार वेळ लागला नाही. मग ते एकत्र फिरणे, एकत्र स्वप्ने बघणे, कॅन्टीनमध्ये तासनतास बसून गप्पा मारणे, बसमधून एकत्र जाणे. लवकरच कॉलेजात त्यांच्या जोडीला सगळे गृहीतच धरू लागले होते. सर्व मुलामुलीमध्ये व प्राध्यापकांतही ते चर्चेचा विषय झाले होते. पण संगीता एक महत्त्वाकांक्षी मुलगी होती. तिचे आयुष्यातले ध्येय स्पष्ट होते व ते मिळवण्याचा आत्मविश्वास तिच्यात होता. त्यासाठी कितीही मेहनत करायची तिच्या क्षमता होती. सारंग हा आकर्षक व्यक्तिमत्वाचा उमदा तरुण होता. सरळ स्वभाव व बिनधास्त वृत्तीचा. सारंगला तसं काही ठराविक इप्सित साध्य करायची फिकीर नव्हती. त्याला कलेची आवड होती, क्रिकेटवर प्रेम होते, चित्रपट पाहणे, कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत भाग घेणे, अशा अनेक गोष्टींमध्ये त्याचा सहभाग असे. आला दिवस तो समरसून व मजेत घालवत असे. त्याच्या या वृत्तीचाच संगीताला राग येई. परोपरीने ती त्याला त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला सांगत असे. पण सारंगचा तो स्वभाव धर्मच नव्हता. त्याला तो तरी काय करणार? यावरून मग त्यांच्यात खटके उडू लागले. मग पॅचअप, पुन्हा खटके, पुन्हा पॅचअप, असे काही दिवस चालले. संगीताचे म्हणणे सारंगला कळत होते, पण वळत नव्हते. एकमार्गी राहण्याचा, वागण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो त्याचा पिंड नव्हता. आयुष्यातील अनेक गोष्टी त्याला आकर्षित करत. त्याचे कुतूहल त्याला कधी स्वस्थ बसू देत नसे. एकाच गोष्टीच्या पाठी जाणे त्याला काही जमत नसे. संगीताला कळून चुकले की सारंग बदलणार नाही. ध्येयाचा एकमार्गी पाठपुरावा करणे त्याच्या स्वभावात बसत नाही. अखेर संगीताने हे प्रकरण संपवण्याचा निर्णय घेतला व सारंगला तसे स्पष्ट सांगितले. दोघांना ही गोष्ट पचवणे जड गेले, कारण दोघांचे एकमेकावर मनापासून प्रेम होते. त्यात मित्र मैत्रिणीकडून विचारणा, अनाहूत सल्ले हे सर्व सहन करावे लागले. ते वेगळे. काही दिवसातच संगीताचे लग्न एका उच्च शिक्षित श्रीमंत मुलाशी जमल्याचे सारंगला समजले. एक दिवस हे होणारच होते. तरी सारंगला या गोष्टीचा मनस्ताप झाल्याशिवाय राहिला नाही. सारंग तिच्या लग्नाला उपस्थित राहिला. नवीन दाम्पत्याला भेटतात तसा तो तिला भेटला व तिचे अभिनंदन केले. क्षणभरच दोघांची नजरभेट झाली आणि दोघांनी नजर दुसरीकडे वळवली. सारंग फार वेळ न थांबता लगेच निघून गेला. सारंगही त्यांच्या कृतीनुसार आयुष्यात प्रगती करत गेला व यथावकाश लग्न करून आपल्या संसारात गुंतून गेला. सारंग व संगीता दोघे आपापल्या संसारात स्थिरावले. दोघांच्या मनातील सल काळानुसार विझून गेल्या. पण या गोष्टी पूर्णपणे विसरणे शक्य असते का? आज या भेटीमुळे दोघांच्या दबलेल्या भावना उफाळून वर आल्या होत्या. जुन्या स्मृती जाग्या झाल्या होत्या. मधला काळ जणू काही गायब झाला होता. जे मतभेद त्या काळी महत्त्वाचे वाटले होते ते आज क्षुल्लक व पोरकट वाटत होते. मात्र ती अनेक वर्षापूर्वीची प्रेमभावना, तिला काळ बोथळ करू शकला नव्हता. ती आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवत होती, पण आज शांत वाटत होते. पूर्वीची बेचैनी जाणवत नव्हती. परिस्थितीचा स्वीकार दोघांनी केला होता. प्रेमात निस्वार्थीपणा आला होता. आसक्ती नाहीशी झाली होती व फक्त निरपेक्ष प्रेमाची ओल मागे राहिली होती. सारंग समाधानाने स्वतःशीच हसला. थोडा वेळ थांबून तो हॉलमधून बाहेर पडला.
जेवढा वेळ तो तिथे होता तेवढा वेळ त्याची नजर संगीताला व संगीताची नजर त्याला शोधत राहिली. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.